चला तर मग आज आपण साबुदाणा खिचडी बघूयात. यासाठी साबुदाणा भिजत घातला आहे रात्रभर. इथे मी मिरची, थोडंसं जिरं आणि उकडलेला बटाटा याला फ्राय करून घेत आहे. आता यामध्ये मी साबुदाणे घातले आणि साबुदाण्याला एक वाफ काढून घेतली आहे 5-1 मिनटं. आता यानंतर यामध्ये आपण साबुदाणा व्यवस्थित मिक्स करून यामध्ये आपण भाजून बारीक करून घेतलेले शेंगदाण्याचे कूट घालूयात आणि चवीनुसार मीठ घालूयात. आता हे सर्व पदार्थ टाकल्यानंतर व्यवस्थित एक मिक्स करून घेऊयात साबुदाण्यामध्ये सर्व पदार्थ आणि परत एक 2 ते 3 मिनटासाठी याला आपण कवर करून एक वाफ काढून घेऊयात. आता 2 ते 3 मिनिटानंतर आपण बघू शकतात आपले साबुदाणा खिचडी तयार झाली आहे. खूपच चविष्ट अशी खिचडी आहे. आपण नक्कीच ट्राय करून बघा. थँक्यू. अशी ही साबुदाणा खिचडी कोणाकोणाला आवडते हे तुम्ही मला कमेंट करून नक्कीच कळवा.